जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाड सत्याग्रह क्रांती दिनाचे औचित्य साधून आज उल्हासनगरच्या सुभाष टेकडी चौकात स्वराज्य संघटनेने मडकं फोडून उल्हासनगर महापालिकेचा निषेध केलाय। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या सुभाष टेकडी, समतानगर आणि कुर्ला कॅम्प परिसरात अनेक वर्षापासून पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्याची वेळ निश्चित नसून रात्री उशिरा पाणी सोडलं जातंय। समान पाणी वाटप होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय। महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मडकं फोडून आंदोलन केले। या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय, तर माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी तर भर चौकात महापालिका प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून पुढील आंदोलन करण्याची भूमिका हाती घेतली आहे। आम्हाला लाज वाटते, आम्ही नगरसेवक असून काय करता येत नाही, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली। उल्हासनगर महानगरपालिका जेव्हापासून स्थापन झाली 97 पासून आजपर्यंत आम्ही सर्व लोक, जनता वाढली, सर्व वाढलं, पण आजपर्यंत आम्ही सातत्यानं पाण्यासाठी संघर्ष करतोय। तेव्हाही करत होतो, आत्ताही करतोय। तेव्हा तर आम्हाला बिलकुलच पाणी नव्हतं। पहिली गोष्ट एक महत्त्वाची सांगतो तुम्हाला, आज तक्षशिलाच्या ज्या टाक्या आहेत, ह्या टाक्या आणण्याचं मोठं श्रेय जे असेल तर त्यावेळेच्या आमच्या नगरसेवकांमध्येच होतं। त्यावेळेस आम्ही जे आंदोलन केलं, मी स्वतः इथे उपोषणाला बसलेलो आहे। रमेश आढाव त्यावेळेस सभापती होते। त्यावेळेस आम्हाला त्या पाण्याचे टाके इथं आणण्याचं फार मोठं काम आम्ही का केलं, कारण की इथली टाके पण होऊ नये अशी या प्रशासनाची इच्छा होती। आम्ही जबरदस्तीने इथे टाक्या आणल्या, तेव्हा कुठे ते झाली। आमचा बाबूराव बगाडे पाणी पाणी करत मेला शेवटी। एवढी वाईट परिस्थिती आम्हाला होती। आजही पाण्याची वितरण व्यवस्था जेपर्यंत होत नाही तेपर्यंत जर एकटा नगरसेवक काय करू शकत नाही, त्याच्याबरोबर स्वराज्य संघटनेसारख्या सर्व संघटना पाठीशी लागतात, तेव्हाच कुठे आपण आपलं पाणी व्यवस्थित आणू शकू। आमची मागणी आहे इथे अजून एक टाकीची व्यवस्था झाली पाहिजे। इथे जेव्हा टाकीची व्यवस्था होईल, आज समतानगरची अवस्था बघा किती वाईट आहे। रात्री 3-3 वाजता 10 मिनिटं पाणी येतं। तुमच्या गुजराती पाड्यामध्ये बघा, तिथे 10 मिनिटं पाणी येतं जातं। अशी वाईट अवस्था ह्या आपल्या प्रभागाची आहे। इथल्या प्रभागातील ज्या महिला आहेत, रात्री दिवसभर काम करून रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतात, ज्यांना लाजा वाटल्या पाहिजे या प्रशासनाला। आम्ही 3-3 वाजता पाणी भरतो। एवढं करूनही जर ते प्रशासन ऐकत नसेल तर मला वाटतं आपण सर्वांनी इथं संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे। कारण की जर आपण इथं त्याच्याविरुद्ध आंदोलन नाही केलं तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक थेंब पण पाणी मिळणार नाही। आज महाड सत्याग्रह क्रांती दिन आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला पाणी मिळवून देऊन 98 वर्ष पूर्ण झालेले आहे। आणि 98 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील सुभाष टेकडी इथं जिथं बहुसंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज राहतो, त्यांना गेले अनेक वर्ष पाण्यापासून महानगरपालिकेने वंचित ठेवलेलं आहे। पाण्याची कोणती वेळ निश्चित केलेली नाही, स्वच्छ पाणी नाही आणि लोकांना पुरेसं पाणी नाही। अनेक वर्ष झाले हा समाज या ठिकाणी आंदोलन करत आहे, पण महानगरपालिकेने सातत्याने यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केलेला आहे। म्हणून आज या दिनी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आणि आपल्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला सांगतोय की आज या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर स्वच्छ पाणी, वेळेत पाणी आणि समान पाणी या सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प आणि समतानगर परिसरात दिलं नाही तर स्वराज्य संघटना स्वस्थ बसणार नाही आणि हे आंदोलन अजून तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। काय समस्या तुम्हाला? पाणी येत नाही आमच्याकडं। 1 वाजता 12 वाजता आणि आता सध्या पाणी नाही आहे आमच्याकडं। आता पाणी आलेलं नाही आहे, पाणी सोडलं आणि पाणी आलेलं नाही आहे। मग आम्ही काय करायचं, जगायचं का मरायचं तिथं? किती दिवसापासून समस्या? 3 दिवस झाले। पाणी तर समजायचं अगोदरपासून आहे, पण आज 3 दिवस झाले पाणी नाही आम्हाला। गणपती मंदिरच्या इकडे राहतो भरतनगरमध्ये, पाण्यावाला सांगत सुद्धा नाही की आज पाणी येतं की नाही। आम्ही पाण्याच्या भरोश्यावर असतो आणि 2-2 दिवस पाणी नाही। पहिल्यांदा पाणी आलं की गढूळ असतं मातीसारखं, ते 5-10 मिनिटं त्याच्यात गेले की आम्हाला पाणी पिण्याचं सुद्धा मिळत नाही।
पुढच्या गल्लीमध्ये 1 तास असतो, आमच्या इकडे फक्त 20 मिनिटं असतात. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.